राम राम नमस्कार। आज वंचित बहुजन आघाडीचे समस्त तालुका अध्यक्ष पदाधिकारी आम्ही आज ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या ठिकाणी आलो। या ठिकाणी गेल्या 18 तारखेला आमच्या भोई समाज बांधव यांच्या एक कुळामातीचं घर, खऱ्या अर्थानं आपण या देशाला 75 ते 80 वर्ष या देशाला स्वतंत्र मिळून झाले, परंतु आजही वानखेडसारख्या गावामध्ये आमच्या अल्पसंख्याक समूहामधून भोई समाज बांधवाला राहायला सुद्धा घर नाही, अशी दयनीय दिशा या ठिकाणी आहे। या ठिकाणी आम्ही आहोत, खाण्याची पिण्याची सगळ्या व्यवस्था, त्यांचं अन्नधान्य आणि त्यांच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी त्यांनी जमा केलेली तुटपुंजी असलेले पैसे सुद्धा त्या ठिकाणी त्या आगीमध्ये जुळून खाक झाले। पूर्णतः बेघर झालेला परिवार हा आज रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी उभा आहे। त्यांच्या घरामध्ये त्यांना झोपण्यासाठी सुद्धा जागा नाही, एवढी भयानक परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज आम्ही आलोत। आम्ही त्या ठिकाणी या परिस्थितीची पाहिले नसता अत्यंत माणसाच्या जीवाला एक झोमणारी ही घटना आहे की जर सर्वसामान्य माणूस कुटुंबातले हे लहान लहान मुलं त्यांच्या सोबत आहेत, दुर्दैवाने एक त्याच्यामध्ये जी जीवितहानी वाचली की ते मुलं त्या ठिकाणी घरी नव्हते। सर्व परिवार हा शेतामध्ये आणि शेतमजूर असल्यामुळे बाहेर कामाला गेला आणि त्या अशा प्रकारामध्ये एक घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये एक निंदनीय अशी बाब आहे की घटना घडून आज 5 ते 6 दिवस झाले, परंतु आजही या कुटुंबाला कुठल्या प्रकारची आर्थिक मदत झाली नाही, त्यांच्या निवाऱ्याची कुठल्या प्रकारची व्यवस्था झाली नाही किंवा त्यांच्या अन्नधान्याची खाण्याची कुठल्या प्रकारची व्यवस्था झाली नाही। आज हे या ठिकाणी 2-2, 3-3 वर्षाचे मुलं, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा असताना यांच्यावर कोणी या ठिकाणी लक्ष दिलं नाही। मला या ठिकाणी प्रश्न पडतो की या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणचे विद्यमान आमदार संजय कुटे हे 25 वर्ष या ठिकाणी नेतृत्व करतात, परंतु आजही वानखेडसारख्या गावामध्ये आज सर्वसामान्य कुटुंब रस्त्यावर आलं, ते उद्ध्वस्त झालं। त्या कुटुंबाच्या घरामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था सर्वांची राखरांगोळी झाली, तरीसुद्धा या ठिकाणी यांना भेट दिल्या जात नाही, यांना कुठली मदत होत नाही, यांना तटपुंजी रुपयाची सुद्धा मदत या ठिकाणी व्यवस्थेने दिल्या गेली नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि BDO साहेब यांच्या फोनद्वारे यांच्यासोबत संपर्क साधला। यांच्या ज्या घरकुल आलेला आहे त्या घरकुलाचे पूर्ण पैसे एकदाच या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये दिले पाहिजे, असं या ठिकाणी BDO साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालं। BDO साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलं की त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत देऊ। त्यानंतर तहसीलदार साहेब यांच्या सुद्धा सोबत बोलणं झालं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी तात्काळ मदत देऊ असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। हे परिवार सध्या रस्त्यावर आलेला परिवारात आहे, यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, यांच्या पाठीशी आम्ही आहोत। हे काका रडतात, अत्यंत मनाला आमच्या वेदना होत आहेत की या ठिकाणी आम्हाला एवढ्या वयाचं व्यक्तिमत्व हे या ठिकाणी रडतंय, हे दुर्दैवाची बाब आहे। या परिवाराच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत। येत्या 4 ते 5 दिवसात या ठिकाणी मदत झाली नाही तर या परिवारासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई सुद्धा लढायला तयार आहे आणि रस्त्यावर सुद्धा उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तात्काळ या परिवाराला एकंदरीत 10 लाखाची मदत या ठिकाणी शासन प्रशासन आणि या सरकारनं केली पाहिजे, असा इशारा सुद्धा या माध्यमातून या ठिकाणी देतो।